गुड मॉर्निंग. कसे आहात पांडू काका? आहे तसं. तुम्ही कसे आहे सा? आहे तशीच. मग आता राहणार इकडं का जाणार परत? इथे कसं थांबायचं, मला जायला लागेल. मला एकट्याचं एक कळना, तुमच्या दोघांच्या बाबतीत त्यांना असं का म्हणून वागावं? तो कधीच काहीच कळत नसतो पांडू काका. आपल्यालाच आपलं बरं कळत नसतं. वाव, त्यांची पूर्वीची व्यायामाची सवय अजून गेली नाही. छाछा, अहो चालूच आहे. कधी जिमला जात्यात, कधी सायकलिंगला जात्यात. आता आजच बघा ना, एवढी लग्नाची गडबड आहे, शुभ कार्य आहे, समधी माणसं देवळात गेली, पण हे बाबा सायकलिंगला. पांडोबा गेले कुठे घरचे सगळे? अहो देवळात, आज ते देवकीचं कार्य आहे ना का? अरे हो, विसरलोच. मलाही जायचं आहे. चला आंघोळ करतो आणि निघतो. अहो ह्यासनी बी जायचंय. नाही म्हणजे तुम्हासाठीच थांबल्यात त्या. हां पांडोबा या कुणासाठीच थांबत नाहीत. ॲक्च्युली मला कोणी सांगितलंच नाही की देवळात जायचं आहे, आणि मला कोणी विचारलं पण नाही. सो हाऊ कुड आय नो? विचारायचं कशाला? मुलीच्या लग्नासाठीच आली आहेस ना तू? स्वतः विचारायचंस? चुकले मी. निघायचं का? कशासाठी? हे बघ, प्राजूच्या लग्नात तिचं कन्यादान दादा वहिनी करणार आहेत. आपली काहीही गरज नाही. का पण? आपण तिचे आई बाबा आहोत. अरे वा, मुलीचं लग्न ठरल्यानंतर तू मुलीची आई आहेस याची जाणीव झाली का तुला? एक लक्षात ठेव, प्राजूला लहानाची मोठी दादा आणि वहिनींनी केली आहे. सगळेच भावनाशून्य नसतात ग तुझ्यासारखे. प्राजूवर सगळ्यात जास्त अधिकार त्यांचा आहे. असेल, पण मी तिला 9 महिने पोटात वाढवलाय, जन्म दिलाय तिला. मी इतक्या दूरवरून फक्त तिच्या लग्नात पाहुणी म्हणून फिरायला नाही आलेले, आई म्हणून मिळवायला आली मी. अँड इफ यू टॉकिंग ऑफ राईट्स, तर अजूनही आपला कायदेशीर डायव्होर्स झालेला नाहीये. इज दॅट क्लिअर? लेट्स गो देन. प्राजू, ये ना. काय ग प्राजू? अरे आज माझ्या घरात ना लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवातही झाली रे. म्हणजे? अरे कुळाचारकी काय असतं ना त्याला, त्यासाठी आम्ही सगळी घरातली लोक आमच्या देवळात गेलो होतो. अगं पण तुझी आई आली म्हणे US-हून. हो हो, फक्त 8 दिवसांसाठी माझ्याच लग्नाला. पण ती तिकडे एकटी का राहते? तुला काय करायचंय त्याच्याशी? विचारलं. माझा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, तो दिसत नाहीये का तुला? अगं ओरडते. हो की? हो की. बरं ते सगळं जाऊ दे, पण तुझ्या लग्नाची एवढी घाई काय करतात सगळे? तुलाही अगदी असंच वाटतंय ना? म्हणजे काय? तू येशील माझ्या घरच्यांना समजवायला? अगं वेडी का मी? प्राजू, आई आई मी जातो. माधुरी, मी तुला म्हणाले होते ना आपल्याला देवळात न्यायला उशीर होईल म्हणून. हो ना वहिनी, बरं झालं बाई आपण स्वयंपाकाची तयारी करून गेलो होतो आधी. बोलत काय बसलाय? भूक लागली, जेवण बनवा पटापटा. अहो भाऊजी जाऊ द्या. आता या प्रकरणाचा मला एकदाचा सोक्ष लावायचा. वहिनी काय झालं? बापरे वहिनी, दादाला काय झालं एवढं तणतणायला? अहो तुमच्या दादाला तणतणायला फक्त एकच कारण सध्या पुरेसं आहे. काय? वसुंधरा. वसुंधरा? अरे पण वहिनीने काय केलं आता? अहो देवळातलं तिचं बागडं त्यांना खटकलं, तेव्हापासून त्यांचा असा पारा चढलाय. बापरे. प्राजू, कोण होता ग तो? तुला काय करायचंय? अगं हे बघ,
उगाच हे लगट करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू कितीही चांगली वागलीस तरी काही उपयोग होणार नाहीये. मला माहितीये की तू खूप रागावली आहेस माझ्यावर, पण आपण आपलं आयुष्य रिवाइंड नाही न करू शकत. मी खूप अपराधी आहे तुझी, पण तेव्हा प्राजू बेटा, मी गिफ्ट आणलंय तुझ्याकरता. महागडं गिफ्ट देऊन मला विकत घेऊ शकणार नाहीस तू. ताई, आज बघ ना वाद सुरू आहेत. का रे, काय झालं? काही नाही, ताईला फक्त एवढंच सांगायला आलो होतो. सांगा ना, इतकी वर्ष कुठे होती ही? का आता अचानक पुळका आला मुलीचा? तरी मी ओरडून सांगत होतो नका बोलव तिला, पण नाही, आपल्या घरात प्रॉब्लेम होतील. पण माझं कोण ऐकतंय? अहो, आत्ता हा बोलण्याचा मुद्दा आहे का? मुद्दा आहे, आणि तो तिनंच उपस्थित केलाय की कन्यादान कोणी करायचं. आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. मध्या करेल आणि मध्या नाही म्हणाला तर मी करेल. तिच्या वाचून आपलं काहीही अडलेलं नाहीये, संपलं. आबा, मला पटतं याचं. ती म्हणजे कोणी या लग्नासाठी खास बोलावलेली मान्यवर पाहुणी वगैरे नाहीये. ती स्वतःहून आली आहे स्वतःच्या आनंदासाठी. आपण तिला बोलावलं नव्हतं. आत्ता बोलतोय. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? मला सांग, उद्या मध्यात आणि तुझं भांडण झालं आणि तो दूर गेला तुझ्यापासून, काही वर्षांनी या मंदारचं लग्न निघालं, तर त्या लग्नाला तू जाशील की नाही? मी निश्चितच जाईन. त्याने नाही बोलवलं तरी जाईन. का? का म्हणजे मध्या माझा भाऊ आहे आणि मंदार माझा पुतण्या आहे. हो, मग तिच्या बाबतीत काय वेगळं झालंय? प्राजक्ताला जन्म दिलाय तिने, मुलगी आहे ती तिची. कन्यादान करण्याचा हक्क फक्त तिचा आणि तिचाच आहे. आबा, मला क्षमा करा, पण मी जरा तुमच्या विरोधात बोलणार आहे. कन्यादान करण्याचा मान हा फक्त मोठे दादा आणि वहिनींचाच आहे. मी एक पाहुणी येथे, परकी. हे 8 दिवस फक्त माझ्या मुलीचं सुख बघायला आले मी. काकू, असं बोलू नकोस. तू इथं आलीयस हा तुझा मोठेपणा आहे. नाही, हा जो काय प्रसंग आज घडतोय त्याला दुसरं कोणी नाही, मी एकटीच जबाबदार आहे. तुम्ही सर्वांनी तर मला भरभरून अधिकार दिले होते, मीच त्यांना नाकारलं. अनुभवाने मला माझी चूक कळली आहे. इथे आल्यापासून तुमच्या सर्वांसमक्ष मला हे कबूल करायचं होतं, पण आता प्रसंग आलाय तर आता कबूल करते. मनापासून बोलते मी. प्लीज, जमलं तर मला माफ करा. सुनबाई, तू कबूल केल्याने माणूस थिटा होत नसतो, उलट मोठा बनतो. हे अनुभवानंतर आम्हालाही कळलंय, म्हणून मान्य करतो. टाळी एका हाताने वाजत नसते. वसू, अगं जुन्या गोष्टी आता उगाळण्यात काय अर्थ आहे? झालं गेलं गंगेला मिळालं, हो ना? हो ना, पण हे जर का मी म्हणालो असतो ना तर मध्ये मी मुद्दा सोडून बोलतो असे सगळे म्हणाले असते. थोडक्यात काय, घरातल्या सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवून हा लग्न सोहळा पार पडायला हवा. काय बनी? हो, पण आपल्या जवळ एक मोठी अडचण आहे. काय? फक्त 4च दिवस उरले आणि अशी निदान 50 तरी घरं आहेत की जिथं आपल्याला जातीनं अक्षता द्यायला गेलं पाहिजे, जोडप्यानं. तेव्हा तुम्ही आपापल्या बायकांची समजूत घातलीत आणि ही जबाबदारी स्वीकारलीत तर काम सोपं होईल, नाही का? नुसत्या माना डोलवू नका. चला, तोंड काय बघत बसलात माझं? लागा कामाला. चला, पटकन तयार हो. कोण आहे? ओ, ये ना, कम इन. काय काम होतं का? नाही, तू ते गिफ्ट
बद्दल काहीतरी. ओ ते आता नाही द्यायचं आहे मला. अगं देऊ नको, दाखवशील तरी. अगं ही मी आहे. खरं की काय? अगं हो, ही मीच आहे. मला तर माझाच भास होतोय. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला केवढ्या ओढीनं फोटोज घेतो. तो मधू काका. मधू काकाच्या ओढीचं एवढं कौतुक आणि मी एवढ्या ओढीनं ते फोटो मागून घेतले त्याचं काहीच नाही. हे बघ, या फोटोमध्ये किती गोड दिसतेस तू. या फोटोतला गोडवा दिसतोय तुला. मी एकाही फोटोत मी मनापासून हसले नाहीये, कारण माझं हसू तर तू घेऊन गेलीस. माझं सगळं बालपण हरवलं ग तुझ्यामुळे. मला तुझा प्रत्येक आरोप मान्य आहे पेरा, पण प्लीज फक्त एकदाच तू माझी आई बनून माझे सगळे अपराध पोटात घेशील. प्लीज. एक, दोन, तीन, चार, पाच, जोशी, देशमुख, इनामदार. अरे बापरे, 22 जणांकडे जायचंय. आणि ही अजून. आबा तरी मी तुम्हाला सांगत होतो, मी एकटाच जाऊन सगळे निमंत्रण देऊन येतो म्हणून. अरे काय झालं? अहो ही तयार होणार कधी, आम्ही जाणार कधी? मी पण ना हिला सांगणार आहे की तू लग्नाच्या दिवशी आदल्या रात्रीपासून तयार हो. काय? नाहीतर ही डायरेक्ट वरातीला येईल. बघा आबा, सेम प्रॉब्लेम आहे. काय रे? बर सुद्या कुठे आहे? मला काय माहित. अरे वर्गावर लेक्चर घेताना तयार होतो ना, तसा तयार होऊन तो बघ तिकडे बाहेर उभा आहे. वा, सुखी माणूस आहे. काय या बायका म्हणजे ना डोक्याला ताप आहे. मी ना वसूला जाताना सांगणारच आहे की आमच्या हिला पण बरोबर घेऊन जा तिकडे. गुड आयडिया. बाबा, काका. अय्या वसुताई. वसू. अरे काय झालं? या 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 या. आलो. काकू, तुम्ही फार छान दिसताय. थँक्यू. अरे वा, क्या बात आहे. याला म्हणतात मूर्तिमंत सौंदर्य. नाही तर आमची ही गेले 2 तास तयार होते, पण आहे तशीच आहे. काय बरं, कोण कुणाकडे जाणार आहे ते नीट माहितीये ना? आबा, मी लिस्टच बनवून ठेवलीये. शाबास शाबास. वसू, तू नीट लक्ष दे. त्या सुध्याचा काही भरोसा नाही. सांभाळून घे त्याला. आणि त्या पटवर्धनांकडे कोण जाणार आहे? सुधा काका आणि वसू काकू. अरे वा. मग वसू, लक्षात ठेव, तिथे एक वयोवृद्ध काका आहेत. त्यांच्या आधी पाया पडायचं. त्यांना नीट आमंत्रण द्यायचं. सगळ्यांशी बोलायचं. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. चल चल चल, तू हो पुढे. केव्हाचा सुधा वाट बघतोय बाहेर. बरं येते. आबा, ही जी लिस्ट आहे ना, या लिस्ट मधलं पाहता यांचं जे नाव आहे ते कुलकर्णी, श्रीखंडे, पटवर्धन, हे मधले आळीतले. हे मंद्या, काय काका? जरा बघ तुझी काकू काय करते ते. कोणती? मोठी? नाही रे बाबा, मोठी नाही. मग छोटी? तुमची? बघून ये जा. काका मागे बघ. काय? काकू. काय सुंदर दिसते ना. थँक्यू. ये, तू चालला होतास ना कुठेतरी? चल निघ, चल.
चालायचं? सगळे म्हणतात मी खूप छान दिसते. हा, खरं बोलतोय ते. पटवर्धन म्हणजे काय झालं? हे पत्रिका वाटणं वाटतं तितकं सोपं नाहीये. किती जणांना किती ठिकाणी सांगणार आहे मी तुझ्याबद्दल. नकोच हे प्रकरण. म्हणजे मला नाही कळलं. कोण ओळखतं तुला? आणि जे ओळखतात त्यांना इतक्या वर्षात दिसलीयस का तू? त्यामुळे आपण जिथे जाऊ तिथे सगळ्यात आधी तुझ्याविषयी प्रश्न विचारणार. मग आता अरे तुझं काय तुम्ही अजून गेला नाही? मधू एक काम कर. काय? तू बाहेर चाललायस ना? ही लिस्ट घे, या पत्रिका घे आणि जरा वाटून टाक. मी का? अहो बरोबर आहे त्यांचं. द्या ते माझ्याकडे, द्या ते. आम्ही करतो तुमच्या आमंत्रण. अगं पण अहो चला हे घे. चलो बाय. ठीक आहे, मग आता जाते मी घरात परत. अजिबात नाही. आपण घरात जाऊ शकत नाही. आबांना कोण तोंड देणार? मग इतका वेळ करायचं तरी काय? कुठेतरी वेळ घालवावा लागणार. बस गाडीत. मी काय म्हणत होते, मला खरं तर नवऱ्या मुलाला बघायचं होतं, म्हणजे भेटायचं होतं. अनायसे आपल्या हातात वेळ आहे तर आपण त्याला भेटायला जाऊया का? आमच्यावर विश्वास ठेव. मुलगा खूप चांगला आहे. असणारच म्हणा. पण एक बोलू, या लग्नाने प्राजू तितकीशी खुश दिसत नाहीये. खुश तर मी सुद्धा नाहीये. का? माझं म्हणणं आहे की तिच्या लग्नाचं, आयुष्याचंच तिचं तिला ठरवू द्यावं. तिनेही तुझ्यासारखंच केलं तर. पण आमचं कोण ऐकणार? तुमची मुलगी आहे ती. हो, पण आईनं टाकून दिल्यामुळे इतरांच्या दयेवरच वाढली आहे ती. सगळ्या गोष्टींसाठी मी एकटीच जबाबदार आहे का? या सर्व प्रकरणात तुम्ही तेवढेच दोषी आहात. तेव्हा आपण दोघंही आपापल्या मतावर हट्टाला पेटलो होतो. तुम्ही तुमचा हट्ट पुरवलात, मी माझा. तरी दोषी मी एकटीच. तरी वर्षभरात माझी मला चूक कळली. पुढे 4 वर्ष मी तुम्हाला मिनवत राहिले. पण नाही, तुमचा अहंकार आडवा येत होता. माणूस म्हटलं की चुका होणारच. हे कबूल करण्याचा मोठेपणा दाखवायला अजून किती वर्ष लागणार आहेत तुम्हाला? तू मात्र अगदी होतास तसा. एक मिनिट दामले, हे प्रोफेसरच आहेत ना? मी काहीच विसरलेलो. अरे हो रे, पण ही कोण त्यांच्या बरोबर? काय माहित, मी पहिल्यांदाच बघतोय. मी पण पहिल्यांदाच बघतोय. थँक्यू. हसलीस कशाला? मी काही विनोदी बोललो नाही. तुम्ही बोलला असतात तरी दुसऱ्यांना हसवण्यासारखं तुम्ही कधी काही बोलता का?
तू सरळ बोलूच शकत नाहीस का? तुम्ही अजूनही मनमोकळेपणाने वागू शकत नाही का? शब्दाला शब्द सतत. जुनी सवय अजूनही गेलेली नाही. तुमची कंप्लेंट्स करायची सवय काही गेलेली दिसत नाही. मला वाटतं आपण निघूया. Where should we go now? फक्त घरच शिल्लक आहे. जाऊया. नमस्कार प्रोफेसर साहेब. काय ओळखलं ना? नमस्कार. नमस्कार. या कोण? या कोण? कॉलेजमध्ये सोबत आहेत वाटतं. नाही. मग नाही म्हणजे घरात लग्न आहे असं कळलं. तुमचंच आहे वाटतं. ही माझी बायको आहे. माझ्या मुलीची आई आहे ही. कळलं तुम्हाला? नमस्कार वहिनी. नमस्कार वहिनी. तुम्ही हे श्रीरंग आपले होणारे जावई. ही या वसुंधरा प्राजक्ताच्या आई. दुसऱ्या कुणाला नाही पण तुम्हाला सगळं सांगणं ही माझी जबाबदारी आहे. आपण जरा इफ यू डोंट माइंड आत बसून बोलूया. हे असं आहे सगळं. आय होप की यामुळे तुमच्या घरच्यांचा काही गैरसमज वगैरे. आय थिंक इट्स ओके. म्हणजे माझ्या घरच्यांना मी नीट व्यवस्थित समजून, डोंट वरी. पण एका गोष्टीचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि आनंदही होतोय की तुम्ही एवढ्या लांबनं सगळं मागचं विसरून आपल्या मुलीच्या लग्नाला आलात. खरंच हॅट्स ऑफ अशा आईला. अरे ही मस्त आहे. अरे हा ते बघा त्या पण काढा 2-3 चांगले आहेत पहा. हा काढा ना तुम्ही बघा ना. मस्त. ताई तू ही साडी घे. ह्याच्यावर बघ कसा मोर आहे. आबा घरात लग्न असल्यावर काय मज्जा असते नाही. हा अरे लग्न म्हणजे मजाच मजा असते. तुला सांगतो बेटा, या घरात तुझ्या बापाचं लग्न झालं त्यानंतर थेट हे लग्न. पण मी काय म्हणतोय बाबा, आपल्याकडे लग्न ही जी प्रथा आहे ना त्यात काहीतरी सुधारणा व्हायला हवी. लग्न म्हणजे कसं केवढी गंमत असते, पण ही गंमत आयुष्यात फक्त एकदाच. अरे काय म्हणायचं नाही, मला म्हणायचं की बायको तीच. फक्त लग्न रिन्यू करण्याची काहीतरी पद्धत आपण आणली पाहिजे, म्हणजे वारंवार समारंभ करता येतील ना. दादा पण तसं असेल ना तर मी या भानगडीतच पडणार नाही. काय 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 बोलताय काय? काय बोलणार तुझ्या समोर? बसला गप्पा आता. अरे हो, या घरातली सगळ्यात पहिली पाहुणी मालू कशी आली नाही अजून? कोण मालू आहे? मालू म्हणजे माधुरीची मोठी बहीण. हो पण ती अविवाहित आहे अजून. तिची चेष्टा करायची नाही, सांगून ठेवतोय. माधुरी, मालू कधी येणार आहे ग?